चला बनवूया आपण घरी बनवलेले नूडल्स. तर ही रेसिपी पाहिजे असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी घेतलेले आहे नूडल्स आणि घेतलेले 2 ग्लास पाणी. त्यामध्ये टाकणार आहे टेस्टनुसार मीठ टाकल्यानंतर टाकूया आपण तेल. तेलामुळे जे नूडल्स असतात ते अलग अलग होतात, त्यामुळे आपण त्यामध्ये तेल टाकूया. आणि नंतर टाकूया आपण रेड फूड कलर टाकला तरी चालते आणि नाही टाकला तरी चालते, तुमच्यावर आहे. त्यासाठी घेतलेलं आहे मी पत्तागोबी आणि शिमला मिरची. आपण याला उबलू देऊया, गंज ठेवू. याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया नूडल्स. तर आता चांगली उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण थोडं वरून तेल टाकून द्यायचं उकळी आल्यावर. आणि आता नूडल्स टाकूया. बघा आता नूडल्स टाकल्यानंतर आपले झाले की आपण त्याला मिक्स करूया चम्मचच्या सहाय्याने, जेणेकरून ते पूर्ण मिक्स होईल. बघा आता उकळी किती सुंदर आली. 5 मिनिट ते उकळी आल्यानंतर आपण चेक करायचं की शिजले काय. बघा तुम्ही कोणता पण कलर टाकू शकता, तुमच्यावर आहे ते. जरा गॅस ऑफ करून देऊया, बघूया आता शिजले काय. तर आपले नूडल्स बनवून तयार झाले. आपण या चाळणीच्या सहाय्याने आपण त्याला पाणी त्याच्यातलं सॉफ्ट करून घेऊया. बघा आपले नूडल्स बनवून तयार झाले. आता एक कढई घेतली, त्यामध्ये टाकले मी तेल. तुम्हाला वाटते तेवढं तेल घ्यायचं. मी 2 टेबलस्पून तेल घेतलेले. ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचं. जिरे टाकल्यानंतर कांदा टाकायचा. बघा मी कांदा टाकते. कांदा थोडा रेडी होईपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं चम्मचने. नंतर हळद टाकली मी. हळदनंतर धनिया पावडर, गरम मसाला, लाल मिर्च पावडर. त्याला मिक्स करून घेऊया आपण. आता त्यामध्ये पत्तागोबी आणि शिमला मिरच टाकूया. बघा ते आपण 2 मिनटं होऊ देऊया चांगलं तेलामध्ये. मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिट तेलामध्ये होऊ देऊया. नंतर मी त्यामध्ये सॉस टाकणार आहे. रेड चिली सॉस आहे. रेड चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस. 1 चम्मच टाकायचं. रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस टाकले आणि सोया सॉस, डार्क सोया सॉस आहे 1 चम्मच. आणि रेड फूड कलर टाकूया 1 टेबलस्पून. आता हे मिक्स करून घेऊया. बघा किती मोकळे झाले. आपण तेल टाकलं होतं पाण्यामध्ये, त्याच्यामुळे मोकळे होतात. आता हे मिक्स करून घेऊया चांगले. पूर्ण याला मसाला लागला पाहिजे. बघा आपले नूडल्स बनवून तयार झालेले आहे. कशी वाटली रेसिपी तर सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.